Hello students, good morning. Today we are going to learn a very important concept in admission of partner, and the concept is goodwill brought in cash and withdrawn. म्हणजे गुडविलचे दोनच कन्सेप्ट आहेत, एक गुडविल ब्रॉट इन कॅश आणि एक गुडविल नॉट ब्रॉट इन कॅश. सो गुडविल ब्रॉट इन कॅश हा कन्सेप्ट आपण शिकलेलो होतो. त्याच्या पुढे आपण जातोय गुडविल ब्रॉट इन कॅश अँड विथड्रॉ हा कन्सेप्ट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण गुडविल ब्रॉट इन कॅश हा कन्सेप्ट शिकलेलो होतो, पण तो अर्धा कन्सेप्ट होता. आता तो कन्सेप्ट पूर्ण होतोय, गुडविल ब्रॉट इन कॅश अँड विथड्रॉ. लक्षात येत आहे? बघा, दोन पार्टनर आहेत, ए आणि बी. हा बिझनेस आहे. आपण अकाउंट कोणाचं लिहितो? बिझनेसचं. When the new partner is admitted into the business, नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, मिस्टर सी. कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की काय, जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये एंटर करतोय तेव्हा आपण त्याला येताना कॅपिटल आणायला सांगतोय, नो डाऊट. पण त्या कॅपिटल बरोबर आपण त्याला गुडविल आणायला सांगतोय. मग हा नवीन पार्टनर काय करतो? बिझनेस मध्ये येताना गुडविल घेऊन येतो, म्हणजे गुडविल ब्रॉट इन कॅश. म्हणजे त्याने गुडविल कॅश मध्ये आणलाय. मग जेव्हा तो गुडविल कॅश मध्ये आणतो त्याची एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. एक समजा अजून करा 10,000 गुडविल आणलं, सो ही गुडविल आणल्याची एंट्री झाली, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ठीक आहे, कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. कसले पैसे? गुडविलचे. गुडविलला क्रेडिट, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सो ही पहिली एंट्री आपण मारली गुडविल ब्रॉट इन कॅश, आणि त्यानंतर दुसरी एंट्री गुडविल डिस्ट्रीब्युटेड. गुडविल डिस्ट्रीब्युटची एंट्री येणार गुडविल अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल अकाउंट टू बी कॅपिटल अकाउंट. 10,000 5,000 5,000. म्हणजे आतापर्यंत आपण ह्या दोन एंट्र्या बघितल्या होत्या. गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल ब्रॉट इन कॅश, नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय. when the new partner is admitted into the business, तो येताना गुडविल आणतोय 10,000 रुपये. आता हे जे 10,000 आहेत हे आपण नवीन पार्टनरला देतो का? तुम्ही आठवा, मी तुम्हाला सांगितलेलं, गुडविल आणलं 10,000, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आपल्याकडे कॅश आली, आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? बिझनेस. सो आपल्याकडे 10,000 आले. आता हे गुडविल आपण काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो. डिस्ट्रीब्यूट कोणामध्ये करणार? ओल्ड पार्टनर. हे डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे त्यांना गुडविल देतोय का? गुडविलचे पैसे त्यांना देतोय का? नाही. गुडविलचे पैसे आपण आपल्याकडेच ठेवतोय, फक्त त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करतोय, म्हणजे त्यांच्या अकाउंटला आपण गुडविल क्रेडिट करतोय. नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, येताना तो गुडविल घेऊन आलाय. आपल्याकडे 10,000 रुपये आहेत. आता हे 10,000 आपण पार्टनरला देतो का? एक थोडंसं प्रॅक्टिकल दाखवतो. नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, बिझनेस मध्ये आला, तो येताना 10,000 रुपये घेऊन आला. हे 10,000 रुपये, हे 10,000 घेऊन आला. गुडविल आणण्याची एंट्री, आपल्याकडे काय आलं? कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता हे गुडविलचे पैसे
आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? बिझनेसकडे. आता हे पैसे आपण ए ला आणि बी ला द्यायचे. मग आपण गुडविल डिस्ट्रीब्यूट करतो. गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल टू बी कॅपिटल. गुडविल डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे गुडविलचे हे पैसे आपण त्यांना देतो का? नाही. हे पैसे गुडविलचे मिस्टर सी ने आणलेले, हे पैसे आपण आपल्याकडेच ठेवतो. हे पैसे आपले नाहीयेत. आपले म्हणजे कोणाचे? बिझनेसचे नाहीयेत. हे पैसे ए आणि बी चे. सी येताना घेऊन आलाय. हे पैसे आपल्याकडे आले. हे पैसे आपले नाहीयेत. हे पैसे ए आणि बी चे. ते ए ला आणि बी ला द्यायचे. मग आपण ए ला आणि बी ला काय सांगतो की मिस्टर ए, मिस्टर बी, हे पैसे तुमचे आहेत. हे आमच्या जवळ असू दे, हे बिझनेस मध्ये असू दे. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही ते पैसे तुम्हाला देऊ. काय कळलं? परत सांगतो. मिस्टर सी बिझनेस मध्ये आलाय, त्याने गुडविल घेऊन आला. आता हे पैसे आणले गुडविलचे. मिस्टर सी ने गुडविल का आणलं? कारण ए आणि बी ने सॅक्रिफाईस केलेलं आणि त्याच्या बदल्यात ए ला आणि बी ला पैसे द्यायचे. म्हणून मिस्टर सी ने पैसे घेऊन आला. हे पैसे कोणाकडे? आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? बिझनेसकडे. हे पैसे आपले नाहीये. हे कोणाचे पैसे? ए चे आणि बी चे. पण आपण ए ला आणि बी ला काय सांगतो? हे पैसे तुमचे. हे बिझनेस मध्ये असू दे, आम्हाला वापरायला होतील. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही सांगा, मी तुम्हाला ते पैसे देईन. म्हणजे हे पैसे जेव्हा मिस्टर सी आणतो, हे आपण लगेच ए ला आणि बी ला देत नाही. हे आपण आपल्या जवळ ठेवतो पुढे बिझनेस मध्ये. as soon as when the ए आणि बी ला पैसे लागेल, ते येतील. मग ते पैसे त्यांचे आपण त्यांना देऊन टाकायचे. तोपर्यंत हे पैसे आपण आपल्या इथे ठेवायचे. आणि म्हणून आपण ती प्रोव्हिजनची एंट्री मारतो, गुडविल डिस्ट्रीब्यूट. ही एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल टू बी कॅपिटल. याचा अर्थ इथे गुडविल क्रेडिट आहे, इथे गुडविल डेबिट. इथे गुडविल अकाउंट क्लोज झालं. ए ला क्रेडिट केलं आपण, बी ला क्रेडिट केलं. ए ला क्रेडिट का केलं? ए ला पैसे द्यायचे. बी ला क्रेडिट का केलं? बी ला पैसे द्यायचे. आणि म्हणून आपण इथे ए ला आणि बी ला क्रेडिट केलं. सो जे हे एवढ्यापर्यंत गुडविल ब्रॉट इन कॅश. म्हणजे गुडविल ब्रॉट इन कॅश असेल तेव्हा दोन एंट्र्या मारायच्या. एक कॅश आणलेली एंट्री आणि एक गुडविल डिस्ट्रीब्यूट केलेली एंट्री. कॅश आली, आपल्याकडे कॅश आली. हे गुडविलचे पैसे, हे आपल्याकडे पुढे बिझनेसकडे. गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं म्हणजे हे पैसे आपण त्यांना दिलेले नाही आहेत. पैसे आपल्याकडेच आहेत, फक्त आपण त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले. इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत. काय डाऊट? आता त्याच्या पुढचा कन्सेप्ट, गुडविल ब्रॉट इन कॅश अँड विथड्रॉ. नवीन पार्टनर जेव्हा बिझनेस मध्ये आला तेव्हा तो येताना गुडविलची कॅश घेऊन आला. हे पैसे हे आपण आपल्याकडे ठेवले. बी ला, ए ला आणि बी ला काय सांगितलं? हे पैसे इथेच असू द्या आमच्याकडे. तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला ते पैसे देईन. म्हणजे आपण म्हणतो गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री मारली. हा पार्ट जो आहे हा गुडविल ब्रॉट इन कॅशचा पार्ट आहे. इथपर्यंत ओके? गुड. आता काही दिवसांनी ए आणि बी आले आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? बिझनेसकडे. कशाला? पैसे मागायला. कसले पैसे? गुडविलचे. ते दोघं आले. कोण दोघं आले? ए आणि बी आपल्याकडे आले. आपल्याला सांगितलं, सर आमचे ते गुडविलचे पैसे आहेत ना, ते आम्हाला द्या. मी बोललो ठीक आहे. हे ए चे 5,000, हे बी चे 5,000, हे पैसे आपण त्याला दिले. कोणाला? पार्टनरला. म्हणजे काय केलं पार्टनरने? समजा मी ए आणि बी आहे, मी पार्टनर आहे. मी सांगितलं बिझनेसला, बिझनेस पैसे दे. बिझनेसने मला पैसे दिले आणि मी गेलो. म्हणजे मी मिस्टर ए, मी काय केलं?
माझे जे गुडविलचे पैसे होते ना बिझनेस मध्ये, ते मी पैसे काय केले, काढून घेतले. मी परत शब्द वापरतो, माझे पैसे होते ना बिझनेस मध्ये, मी मिस्टर ए आहे. मी कोण आहे, मिस्टर ए. माझे पैसे होते ना बिझनेस मध्ये, कसले, गुडविलचे. हे पैसे होते इथे बिझनेस मध्ये, मी हे पैसे काय केले, बिझनेस मधून काढले. म्हणजेच मी काय बोलणार, विथड्रॉ. म्हणजे मी पैसे विथड्रॉ केले. कसले पैसे विथड्रॉ केले, गुडविलचे. त्यालाच आपण बोलतो गुडविल विथड्रॉ. पॉइंट कळलं की नाही कळलं? काय केलं मी, पैसे विथड्रॉ केले. पैसे विथड्रॉ केले कुठून, बिझनेस मधून. माझे पैसे होते बिझनेस मध्ये, माझे पैसे होते बिझनेस मध्ये, ते बिझनेस मधले पैसे मी, माझे पैसे मी विथड्रॉ केले, पैसे काढले. त्याला आपण बोलतो गुडविल विथड्रॉ. मग आता गुडविल विथड्रॉची एंट्री काय आहे ना, हे सिंपल आहे रे, काही टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सोपं आहे. आपण अकाउंट कोणाचं घेतो, बिझनेस. बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचारला, ए आणि बी आपल्याकडे आले, कशाला, पैसे मागायला. कसले पैसे, गुडविलचे. मग आपण काय केलं, आपण कोण आहे, बिझनेस. मिस्टर ए, हे घे तुझे 5,000. मिस्टर बी, हे घे तुझे 5,000. हे म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली. आपल्याकडनं म्हणजे कोणाकडनं, बिझनेसनी ए ला 5,000 दिले, बी ला 5,000 दिले. म्हणजे आपल्याकडनं पैसे गेले, आपल्याकडून कॅश गेली. अपने पास से कॅश गया, कॅश गोज आउट, कॅश गेली. कॅश बद्दल नेहमी लक्षात ठेवायचं, कॅश कम्स इन डेबिट, कॅश गोज आउट क्रेडिट. कॅश आली का गेली, कॅश गेली. कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट. सो टू कॅश. किती कॅश गेली आपल्याकडनं, ए ला 5,000 दिले, बी ला 5,000 दिले, 10,000. मी आता काय शब्द वापरला, ए ला 5,000 दिले, बी ला 5,000 दिले. म्हणजे ए नी 5,000 घेतले, बी नी 5,000 घेतले. ए आणि बी इज अ पर्सनल अकाउंट, आणि पर्सनल अकाउंटचा नियम आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ए इज अ रिसिव्हर, बी इज अ रिसिव्हर, आणि म्हणून ए ला आणि बी ला आपण डेबिट करतो. सो इथे एंट्री येणार, ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नाही कळलं, नाही कळलं. आता म्हणजे ही एंट्री कोणती आहे, तर ही एंट्री गुडविल विथड्रॉची आहे. And now goodwill matter is closed. म्हणजे आतापर्यंत आपण हाच मॅटर गुडविलचा लर्न केलेला होता कन्सेप्ट. आता गुडविलचा कन्सेप्ट क्लिअर. बघा ना, गुडविल कॅश मध्ये आणलं, कॅश टू गुडविल. गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं, गुडविल अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल टू बी कॅपिटल. इथे गुडविल क्रेडिट, इथे गुडविल डेबिट, गुडविल अकाउंट क्लोज. इथे मी मगाशी तुम्हाला बोललेलो, ए ला क्रेडिट केलं का, ए ला पैसे द्यायचे. बी ला क्रेडिट केलं का, बी ला पैसे द्यायचे. आणि आता आपण ए ला पैसे दिले, बी ला पैसे दिले, आणि म्हणून ए ला आणि बी ला डेबिट केलं. म्हणजे इथे ए क्रेडिट, इथे ए डेबिट, ए चा अकाउंट क्लोज. बी क्रेडिट, बी डेबिट, बी चा अकाउंट क्लोज. लक्षात आलं? सो गुडविल विथड्रॉची एंट्री एकदम सिंपल आहे. काय एंट्री येणार, ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, सॉरी टू कॅश अकाउंट. आर यू गेटिंग दॅट? गुड. आता तुमच्या वहीच्या बॅक साइडला रूल्स मध्ये लिहायचंय, जे मी आता सांगतो ते. राईट डाऊन. गुडविल विथड्रॉ म्हणजेच गुडविल विथड्रॉ म्हणजेच प्रथम गुडविल कॅश मध्ये आणायचं, व नंतर गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं,
आणि नंतर गुडविल विथड्रॉ करायचं. फुल स्टॉप. बस. म्हणजे जेव्हा जेव्हा गुडविल विथड्रॉ हा शब्द येईल ना, गुडविल विथड्रॉ म्हणजे प्रॉब्लेम मध्ये पुढेही शब्द येईल गुडविल विथड्रॉ म्हणजे काय, गुडविल विथड्रॉ केलंय. एक 99% लॉजिकल पार्ट मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये गुडविल विथड्रॉ येणार, याचा अर्थ काय, गुडविल विथड्रॉ केलंय म्हणजे गुडविल काढलंय. हे तुम्ही पैसे तेव्हाच विथड्रॉ करू शकता जेव्हा तुम्ही आणले असेल तर. म्हणजे गुडविल विथड्रॉ तेव्हाच करणार जेव्हा तुम्ही गुडविल कॅश मध्ये आणणार तर, आणलं असेल तर. म्हणजे जेव्हा प्रॉब्लेम मध्ये गुडविल विथड्रॉ हा शब्द येणार तिथे विचार पण नाही करायचा गुडविल ब्रॉट इन कॅश की गुडविल नॉट ब्रॉट इन कॅश. तिथे पटकन तुम्हाला क्लिक झाला पाहिजे, अरे गुडविल विथड्रॉ सांगितलंय म्हणजे गुडविल काढलंय. अरे तुम्ही बिझनेस मधून तेव्हाच पैसे काढू शकता जेव्हा तुम्ही पैसे आणले असेल तर. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये गुडविल विथड्रॉ हा शब्द येईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं गुडविल विथड्रॉ सांगितलंय म्हणजे याचा अर्थ गुडविल पहिलं कॅश मध्ये आणायचं, मग डिस्ट्रीब्यूट करायचं आणि नंतर विथड्रॉ करायचं. म्हणजे ह्या 3 एंट्री आजपासून लक्षात ठेवायचा. गुडविल ब्रॉट इन कॅश, गुडविल विथड्रॉ म्हणजेच गुडविल ब्रॉट इन कॅश. मग तेव्हा गुडविल आणल्याची एंट्री मारायची जी आपण ऑलरेडी लर्न केलेली आहे. नंतर गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री मारायची आणि मग लास्टला गुडविल विथड्रॉची एंट्री मारायची. आणि गुडविल विथड्रॉची एंट्री काय, ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कळला गुडविल विथड्रॉचा कन्सेप्ट. And now here the goodwill matter is closed. हे मी आधी नव्हतं सांगितलं, आधी सांगितलं असं तर कन्फ्युज झालं असं. आपण स्टेप बाय स्टेप जातोय. तुम्हाला आता लक्षात येईल गुडविल ब्रॉट इन कॅश. आतापर्यंत आपण बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह केले. नियरेस्ट टू 17-18 क्वेश्चन सॉल्व्ह केले. काही क्वेश्चन मध्ये गुडविल ब्रॉट इन कॅश, काही क्वेश्चन मध्ये गुडविल नॉट ब्रॉट इन कॅश होतं. ते जेव्हा आता आपण पुढची एक स्टेप घेतोय गुडविल ब्रॉट इन कॅश जेव्हा असणार तेव्हाच विथड्रॉ असू शकतं. म्हणजे जेव्हा गुडविल विथड्रॉ असणार म्हणजे डेफिनेटली 100%, 101 पण नाही सांगते बाळांनो, 100% गुडविल ब्रॉट इन कॅशच असणार आहे. कारण एक लॉजिक पार्ट आहे. तुम्हीही विचार करू शकता. एक सिंपल उदाहरण देतो. तुमच्या अकाउंटला पैसे असेल तरच, बँकेमध्ये अकाउंटला तुमच्या पैसे असेल तरच तुम्ही पैसे विथड्रॉ करू शकता. तर तुमच्याकडे अकाउंटला पैसे नसेल तर तुम्ही विथड्रॉच करू शकणार नाही. सेम थिंग हिअर. जर नवीन पार्टनरनी गुडविल कॅश मध्ये आणलं तरच विथड्रॉ करणार, नाहीतर तुम्ही विथड्रॉ करू शकत नाही. आणि त्यामुळे एक कन्क्लुजन पार्ट लक्षात ठेवायचा. व्हेनेवर दे आर युजिंग द वर्ड गुडविल विथड्रॉ म्हणजेच गुडविल ब्रॉट इन कॅश. आणि त्यावेळी आपल्याला 3 एंट्री मारायच्या आहेत. गुडविल आणल्याची एंट्री, गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री आणि गुडविल विथड्रॉची एंट्री. कळली? सो ही एंट्री तुम्ही 10 टाइम्स लिहून ठेवायची गुडविल विथड्रॉ आपल्या वहीमध्ये. इज इट क्लिअर? ओके, लेट्स स्टार्ट. आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चनला सुरुवात करूया. ओके, आपण बघतोय नेक्स्ट क्वेश्चन. गुडविल विथड्रॉवरचा पहिला क्वेश्चन आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. पेज नंबर 99. Ajit and Sujit are partner in a firm sharing profit and loss equally. म्हणजे 2 पार्टनर आहेत. एक अजित आहे, एक सुजित आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. Their balance sheet as on 31st March 2013 was as follow. त्यांनी बॅलन्स शीट दिलेली आहे. पहिले आपण बॅलन्स शीट रीड करूया. लायबिलिटी साइडला अजित कॅपिटल, सुजित कॅपिटल, जनरल रिझर्व, सन्ड्री क्रेडिटर, बिल्स पेबल. असेटला कॅश, स्टॉक, डेटर, लूज टूल्स, फर्निचर, मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी. दे अग्री टू ऍडमिट अभिजित ॲज अ पार्टनर. म्हणजे आपण अभिजितला ऍडमिट करतो ॲज अ पार्टनर म्हणून on 1st April 2013 on the following terms. He shall have 1/4 share in the future profit. म्हणजे त्याचा भविष्यामधला बिझनेस मधला 1/4 शेअर असणार आहे प्रॉफिटचा. त्याचं काय करायचं आता, काय त्याची गरज नाही आहे. जेव्हा लागेल तेव्हा काय करायचं ते सांगेल मी.
मध्ये एकदा लागलेलं होतं गुडविल ऑफ फर्म, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये संपूर्ण फर्मचं गुडविल दिलेलं असेल तर तो त्याच्या वाट्याचा गुडविल घेऊन येणार, तेव्हा 1/4 1/5 काय असेल ते वापरायचं. He shall bring ₹8,000 as his capital and 4,000 as a goodwill. तो येताना बिझनेस मध्ये कॅपिटल घेऊन आलाय 8,000 आणि गुडविल घेऊन आलाय 4,000. अजित and Sujit withdraw 50% amount of goodwill. म्हणजे गुडविल विड्रॉ केलाय. ठीक आहे, म्हणजे हा गुडविल विड्रॉचा प्रॉब्लेम आहे. वर अप्पर मार्जिन मध्ये इथे प्रॉब्लेम रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या वरती मार्जिन आहे, तिथे मार्जिन मध्ये लिहून ठेवा गुडविल विड्रॉ. म्हणजे आपण जे प्रॉब्लेम आता 5-6 प्रॉब्लेम सोडवणार आहे हे गुडविल विड्रॉचे प्रॉब्लेम आहे. मोटर व्हॅन इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% and stock is revalued at ₹7,000. put a mark on the motor van, put a mark on the stock. Plant and machinery is to be appreciated by 20%. put a mark on the plant and machinery. An amount of ₹1,200 म्हणजे 1,200 रुपये included in creditor, आपल्या creditor मध्ये included आहे, is no longer liability. अंडरलाइन द वर्ड no longer liability. no longer liability म्हणजे भविष्यामध्ये आता ही आपली 1,200 ची लायबिलिटी राहणार नाहीये. and hence required to be properly adjusted. round the word properly adjusted. properly adjusted म्हणजेच राईट ऑफ, तिथे लिहून ठेवा राईट ऑफ. prepare profit and loss adjustment account, partners capital account and balance sheet of the new firm. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचला, काही चेंज नाही, फक्त एकच नवीन चेंज आहे याच्यामध्ये, ते म्हणजे गुडविल विड्रॉ दिलेला आहे, त्याची ट्रीटमेंट आपल्याला शिकायची. बाकी सगळा प्रॉब्लेम जसा आतापर्यंत आपण सोडवलाय त्या पद्धतीमध्येच आहे. परत एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो, ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये डिफिकल्ट असं काही नाही, शिकण्यासारखं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये नवीन वेगळं काहीतरी आहे, पण डिफिकल्ट बोलायचं काहीच नाहीये, कारण 3च कन्सेप्ट आहे, कॅपिटल, ब्रॉट इन कॅश, गुडविल आणि रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. दॅट्स इट. ओके, स्टार्ट, चालू करूया आपण स्टेप नंबर 1. बट बिफोर दॅट फर्स्ट राईट डाऊन द पार्टनर्स नेम, अजित, सुजित आणि अभिजित. अजित, सुजित, अभिजित. अजित, सुजित आणि अभिजित. न्यू बॅलन्स शीटची डेट असणार आहे 1 एप्रिल 2013. ओके, लेट्स स्टार्ट. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. कॅपिटल अकाउंट ओपन केले, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अजितचं कॅपिटल आहे 12,000, सुजितचं कॅपिटल आहे 10,000, अभिजित डॅश. कैश अकाउंट का बैलेंस, कैश अकाउंट ला टू बैलेंस ब्रॉट डाउन 800. स्टेप नंबर 1 इज ओवर. स्टेप नंबर 2, distribute reserve fund, profit and loss account to the old partner in their profit sharing ratio. सो ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जनरल रिझर्व दिलेला आहे. किती दिले जनरल रिझर्व? 1,000 दिलाय. सो 1,000 दोघांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार, इक्वल वाटणार, कारण प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. आपण आधीच बघितलेलं प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे म्हणजे 1:1. सो 500 डॅश. नवीन पार्टनरला आपण रिझर्व देत नाही. स्टेप नंबर 3, डू एज पर एडजस्टमेंट. एडजस्टमेंट नंबर 1, he shall have 1/4 share in the future profit. एक इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचा कुठेही इफेक्ट द्यायचा नाहीये. नंबर 2, he shall bring ₹8,000 as his capital. तो येतो बिझनेस मध्ये, येताना तो कॅपिटल घेऊन आलेला आहे आणि आपल्याला म्हणजे 8,000 रुपये त्यांनी कॅपिटलचे आणलेले आहेत. 8,000 रुपये त्यांनी कॅपिटलचे आणलेले आहेत. आपल्याकडे कॅश आली, कॅपिटल ब्रॉट इन कॅश. एंट्री बोलो, क्या आएगा एंट्री? कैश अकाउंट डेबिट टू अभिजित कॅपिटल अकाउंट. म्हणजे याचे 2 इफेक्ट येणार. पहिला इफेक्ट कॅश अकाउंटच्या डेबिटला, बिकॉज कॅश कम्स इन.
कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अभिजित कॅपिटल अकाउंट, म्हणजे अभिजित कॅपिटलच्या क्रेडिटला. सो पहिला इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू अभिजित कॅपिटल अकाउंट 8000, आणि दुसरा इफेक्ट अभिजितच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 8000. इज अ क्लियर? गुड. त्यानंतर त्यांनी गुडविल आणलंय आणि ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितलं की 50% ऑफ द अमाउंट ऑफ गुडविल विथड्रॉ. लक्षात ठेवा, तुम्ही रूल लिहून दिलेला आहे, तो रूल पण तुम्ही 10 वेळा लिहायचा आहे. काय एक सेंटेन्स 10 टाइम्स लिहून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही होणार. गुडविल विथड्रॉ म्हणजेच प्रथम गुडविल कॅश मध्ये आणायचं. फर्स्ट ब्रॉट द गुडविल इन कॅश, दॅन डिस्ट्रीब्यूट द गुडविल, नंतर गुडविल वाटायचं आणि नंतर विथड्रॉ करायचं. म्हणजे इथे आपल्याला आता 3 एंट्र्या मारायच्या. एक गुडविल आणल्याची एंट्री, एक गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री आणि एक गुडविल विथड्रॉ केल्याची एंट्री. लक्ष देऊन ऐकायचं. पहिलं गुडविल आणलं. गुडविल कशामध्ये आणलंय? कॅश मध्ये. आपल्याकडे कॅश आली, कॅशच्या डेबिटला कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 4000 रुपये. पहिली एंट्री झाली. कोणाला कळलं नाही असं कोण आहे? समजा एंट्री समजा. गुडविल ब्रॉट इन कॅश, एंट्री समजा. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, कॅशच्या डेबिटला गुडविल अकाउंट 4000. गुडविल आणल्याची एंट्री झाली. आता गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचंय. गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचंय पार्टनरच्या क्रेडिटला. गुडविल डिस्ट्रीब्यूट कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये. 500. याच्या आधीच्या एका प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं गुडविल कोणत्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो? सॅक्रिफाईस रेशो. पण सॅक्रिफाईस रेशो केव्हा वापरणार? जर प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला असेल तरच गुडविल सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, नाहीतर गुडविल ओल्ड रेशो मध्येच डिस्ट्रीब्यूट करायचं. क्लियर? अगदी क्लियर? ओके. सो गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं. गुडविल आणलं कॅशच्या डेबिटला, गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनरच्या क्रेडिटला. 2 एंट्र्या झाल्या. कोणाला कळलं नाही असं कोण आहे का? वेट 4000 आहे ना, 500 नाही, 2000. सॉरी 2000. सो गुडविल आणलं कॅशच्या डेबिटला, गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनरच्या क्रेडिटला. 2000 इक्वल रेशो. चला इथपर्यंत कळलं. गुडविल विथड्रॉ म्हणजे काय? गुडविल कॅश मध्ये आणायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं आणि नंतर विथड्रॉ करायचं. सो कॅश मध्ये आणण्याची एंट्री मारली, डिस्ट्रीब्यूटची एंट्री मारली. आता विथड्रॉची एंट्री मारायची. मी शॉर्टकट सांगतोय, एंट्री वाईज नंतर, पहिला शॉर्टकट सांगतोय, लक्षात घ्या. ओके, सांगू ना. गुडविल कुठे आहे? पार्टनरच्या क्रेडिटला. गुडविल कुठे आहे? पार्टनरच्या क्रेडिटला. गुडविल कुठे आहे? पार्टनरच्या क्रेडिटला. मग विथड्रॉ केल्यावर डेबिटला. शॉर्टकट लक्षात ठेवा. ओके. गुडविल कुठे आहे? पार्टनरच्या क्रेडिटला. विथड्रॉ केल्यावर पार्टनरच्या डेबिटला. कशामध्ये विथड्रॉ करणार? कॅश मध्ये, टू कॅश. सगळं गुडविल विथड्रॉ केले का? नाही. 50% गुडविल विथड्रॉ केले. 50% गुडविल विथड्रॉ केले. सो अजितच्या क्रेडिटला किती आहे? 2000. म्हणजे अजितच्या अकाउंटला किती जमा आहे गुडविल? 2000. म्हणजे सगळे विथड्रॉ नाही केले, 50% म्हणजेच 1000. सुजितच्या अकाउंटला किती जमा आहे? 2000. सगळे विथड्रॉ केले? नाही, 50%. गुडविल विथड्रॉची एंट्री सांगतोय. एंट्री तर मी तुम्हाला सांगितलीच आहे. पार्टनर्स ए कॅपिटल अकाउंट डेबिट, बी कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे ए च्या डेबिटला, बी च्या डेबिटला टू कॅश अकाउंट. म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट कसं लक्षात ठेवलं? गुडविल कुठे आहे? पार्टनरच्या, ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला. मग विथड्रॉ केल्यावर डेबिटला. कशामध्ये विथड्रॉ करणार? कॅश. म्हणून इथे लिहिलं टू कॅश. किती विथड्रॉ केले? 50%. मग अजितच्या अकाउंटला बघा, गुडविल किती आहे? 2000.
50% 1000, 2000 50% 1000. कळलं? सो पहिले इफेक्ट पार्टनरच्या डेबिटला टू कॅश, पार्टनरच्या डेबिटला टू कॅश, पार्टनरच्या डेबिटला टू कॅश. मग दुसरा इफेक्ट कॅशच्या क्रेडिटला बाय ए कॅपिटल, ए नाही सॉरी अजित कॅपिटल बाय सुजित कॅपिटल 1000. दोन इफेक्ट कळले. गुडविल विड्रॉलचे दोन इफेक्ट कळले. गुडविल विड्रॉलचे दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट पार्टनरच्या डेबिटला टू कॅश, दुसरा इफेक्ट कॅशच्या क्रेडिटला. आता काही मुलं बोलतील सर कॅशच्या क्रेडिटला का? अरे बाळांनो, आपल्याकडनं कॅश गेली, कॅश आल्यावर कुठे गेली? तो डेबिटला. मग कॅश गेल्यावर कुठे गेली ना? क्रेडिटला. म्हणून दुसरा इफेक्ट कॅशच्या क्रेडिटला. इज इट ओके? समजलाय? नाही कळलं तर परत विचारा, मला व्हॉट्सअपला विचारा, मेसेज टाका किंवा फोन करा. आय विल एक्सप्लेन यू. पण कळलंच पाहिजे. गुडविल डिस्ट्रीब्यूट पार्टनरच्या क्रेडिटला, विड्रॉ पार्टनरच्या डेबिटला. विड्रॉ कशामध्ये करणार? कॅशमध्ये, टू कॅश. दुसरा काय? कॅशच्या क्रेडिटला. ओके, गुड. Next adjustment number 4. Motor van is depreciated by 10%. मोटर व्हॅनची किंमत 10% कमी झाली. डेप्रिसिएशन म्हणजे कमी. सो मोटर व्हॅन 7000 असेट काय लिहायचं? मोटर व्हॅन 7000 लेस डेप्रिसिएशन 10%, 700. 7000 minus 700, 6000. Now tell me, मोटर व्हॅन ही आपली असेट आहे. असेटची व्हॅल्यू वाढली की कमी झाली? कमी झाली. असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपला तो लॉस, आणि लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मोटर व्हॅन. स्टॉक इज रिव्हॅल्यूड ॲट ₹7000. रिव्हॅल्यूड म्हणजे नवीन व्हॅल्यू. स्टॉकची नवीन व्हॅल्यू 7000 आहे. हे चेक करा, स्टॉक किती आहे? 8000. स्टॉक 8000. स्टॉक 8000. स्टॉक 8000. स्टॉक 8000. नवीन व्हॅल्यू 7000. नवीन व्हॅल्यू आपण 12 घेऊ. आता विचार करा, आधी किती व्हॅल्यू होती? 8000. आता किती? 7000. व्हॅल्यू वाढली की कमी झाली? कमी झाली. किती रुपयांनी कमी झाली? 1000. लेस डिक्रीज. डेप्रिसिएशन शब्द नाही वापरायचा स्टॉकच्या बाबतीमध्ये, कारण स्टॉक ही करंट असेट आहे. मग आपण डिक्रीज शब्द वापरायचा. फिक्स असेट असेल तर डेप्रिसिएशन चलता है. स्टॉक इज अवर असेट. असेट का वैल्यू बढ़ गया या कम हुआ? कम हुआ. जब असेट का वैल्यू कम होता है यानी अपना लॉस. और लॉस कहाँ पे लिखते हैं हम लोग? रिवैल्यूएशन अकाउंट के डेबिट साइड में. टू स्टॉक 1000. ओके, यहाँ तक ओके? कुछ प्रॉब्लम, कोई दिक्कत? गुड. प्लांट एंड मशीनरी टू बी एप्रिसिएटेड बाय 20%. प्लांट एंड मशीनरी का वैल्यू 20% से बढ़ गया. व्हाट इज द वैल्यू ऑफ प्लांट एंड मशीनरी? 12000. यहाँ पे लिखो प्लांट एंड मशीनरी 12000. एप्रिसिएट म्हणजे वाढली. ऍड एप्रिसिएट 20%. 12,000 वर 10% 1200. 12,000 वर 20% 2400. Outer column 14,400. Plant and machinery is our asset.
असेट का वैल्यू बढ़ गया, असेट का वैल्यू बढ़ गया यानी अपना प्रॉफिट है। और प्रॉफिट कहाँ पे लिखते हैं हम लोग? रिवैल्यूएशन अकाउंट क्रेडिट साइड में, बाय प्लांट एंड मशीनरी 2400। Okay. An amount of rupees 1200, adjustment number 6, amount of rupees 1200 included in creditor. It is included in creditor. Creditor में included is no longer liability and hence required to be properly adjusted. म्हणजे काय? आपले टोटल क्रेडिटर जे आहेत ना, चेक इन युअर बॅलन्स शीट, अपना क्रेडिटर कितना है? 15,000। सो अपना टोटल क्रेडिटर है 15,000, उसमें से 1,200 का जो क्रेडिटर है इज नो लॉन्गर लायबिलिटी, अभी वो अपना लायबिलिटी नहीं है। म्हणजे 15,000 मधले 1,200 ची लायबिलिटी आता आपली फ्युचर मध्ये लायबिलिटी राहणार नाहीये, म्हणजे ती आपली लायबिलिटी नाहीये। जर ती आपली नाहीये तर तिला आपण आपल्या बुक मध्ये दाखवणार नाही, कारण ती आता आपली राहिलेली नाही। आधी ती आपली लायबिलिटी होती, आता ती आपली लायबिलिटी नाहीये। जर ती आपली नाहीये तर तिला आपण आपल्या बुक मध्ये दाखवायचं नाही, तिला आपल्या बुक मधून काढून टाकायचं। आणि इट्स कॉल्ड एज अ राइट ऑफ, लेस राइट ऑफ 1,200, 13,800। नाउ यू थिंक हियर, पहिली लायबिलिटी किती होती? 15,000, आता किती आहे? 13,800। हे लायबिलिटी कमी झाली, लायबिलिटी कमी झाली, आपला लॉस नाही प्रॉफिट। प्रॉफिट रिवॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर 1,200। गॉट इट? नाउ प्रॉब्लेम इज ओवर। नाउ चेक पेंडिंग आइटम कोणते कोणते आहेत? तर बॅलन्स शीट मध्ये पेंडिंग आइटम स्टॉक झालाय, डेटर्स नाही झालाय, सो राइट ऑफ डेटर्स जैसा उतना ही लीड टू 7,200। लूज टूल्स नाही झालाय 3,000। फर्निचर ते पण नाही झालाय 2,000। मोटर वॅन, प्लांट एंड मशिनरी, मोटर वॅन झालाय, प्लांट एंड मशिनरी झालाय। लायबिलिटी साइडला अजित कॅपिटल, सुजित कॅपिटल, जनरल रिझर्व, क्रेडिटर, बिल्स पेएबल 2,000। क्लियर? प्रॉब्लम इज ओवर। नाउ वी आर गोइंग टू क्लोज करते समय ऑलवेज रिकैपिंग योर माइंड, एक सिंगल लाइन, दो डबल अंडरलाइन। यहाँ पे अगर आप देखेंगे तो क्रेडिट साइड ज्यादा है, तो पहला क्रेडिट का टोटल हम लोग करेंगे 0,063 और इसका टोटल है 1,700। 3,600 में से 1,700 हम लोग माइनस करेंगे, 16 में से 7 गया 9 और 2 में से 1 गया 1,900। टू रिवैल्यूएशन प्रॉफिट ट्रांसफर टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट। ये जो प्रॉफिट है वो हम लोग पार्टनर्स कैपिटल में डिस्ट्रीब्यूट करेंगे, ओल्ड पार्टनर में अजीत एंड दी सुजीत। इक्वल रेशियो है, इसका भी 1 है, इसका भी 1 है, दोनों का इक्वल रेशियो है। सो 1,900 डिवाइड बाय 2 करेंगे तो इक्वल आएगा बराबर 2 9 जा 18। 1,900 डिवाइड बाय 2, 2 9 जा 18, 2 5 जा 10, 950, 950। रिवैल्यूएशन प्रॉफिट रिवैल्यूएशन के डेबिट में ट्रांसफर करते समय क्रेडिट में बाय रिवैल्यूएशन अकाउंट 950, 950। $8,000, 0 5 9 5 14 10 12 13 13,450 13,450 minus 1,000 12,450
5 9 5 14 12 14 15 15 450 15 450 म्हणून 1 गेला 14 450 to balance carried out. Now this balance we have to transfer to the partners liability side. Capital account. Write the partner's name: Ajit, Sujit, अभिजीत. तीनों का कैपिटल यहाँ पे लिखने का है. 14 450, 12 450 एंड 8000. टोटल करके आउटर कॉलम 0 5 + 5 10 9 14 34. कैश का टोटल करो 12,800 माइनस 2,000 10,800. इतना अपने पास कैश बैलेंस है 10,800. यहाँ पे लिखेंगे बाय बैलेंस कैरिड डाउन कैश 10,800. नाउ क्लोज द बैलेंस शीट. टैली होना चाहिए अपना बैलेंस शीट. पहले लाइबिलिटी से शुरुआत करेंगे. 0 0 9 + 8 17 4 + 3 7 + 2 9 + 1 10 3 + 2 50 50,700. नाउ यहाँ पे देखो 0 0 4 + 3 7 + 2 9 + 8 17 1 13 4 17 + 7 24 27 29 30 1 2 3 5 50,700 टोटल. यानी अपना प्रॉब्लेम पहले हो गया यानी अपना प्रॉब्लेम बराबर है. यस. एनी डाउट काय प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. पहिल्यांदा आपण गुडविल विड्रॉचा क्वेश्चन बघतोय. नाही कळलं तर नक्की विचारा. ठीक आहे. थँक्यू.